योद्धा न्यूज मराठी। स्वाभिमान रिपब्लिकन महासभेच्या वतीनं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती उत्साहात साजरी। राजगुरुनगर स्वाभिमान रिपब्लिकन महासभेच्या वतीनं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड हॉल राजगुरुनगर येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली। रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता पार पडलेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी स्वाभिमान रिपब्लिकन महासभेचे संस्थापक अध्यक्ष हरेशभाई देखणे हे होते। प्रतिमा पूजन व आदरांजली कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हरेशभाई देखणे व प्रसिद्ध शिवव्याख्याते संपत गारगोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। प्रमुख वक्त्यांचे विचार। शिवव्याख्याते संपत गारगोटे मार्गदर्शन करताना ते म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या वेदना अत्यंत प्रभावीपणे मांडल्या। त्यांनी साहित्यातून सामाजिक परिवर्तनाची चळवळ बळकट करण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे। त्यांनी उपस्थितांना आपल्या खास शैलीत मार्गदर्शन केले। हरेशभाई देखणे अध्यक्षीय भाषणात बोलताना ते म्हणाले, अण्णाभाऊ साठे हे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आहेत। अण्णाभाऊंचे साहित्य आणि विचार आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवणे हीच त्यांना दिलेली खरी आदरांजली ठरेल। पुरस्कार सोहळा व विशेष सत्कार। या सोहळ्यात राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आणि परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते। 1. रील स्टार विशेष सन्मान। सोशल मीडियाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या प्रमुख रील स्टार्सचा विशेष सन्मान करण्यात आला। यामध्ये शुभम टाकरकर, विलास शेठ सांडभोर, VVS मामा, अमित गिलबिले, मयूर वाघोले, अमोल हांडार, तुषार बोंबले, तुषार सावंत, ओमराजे सूर्यवंशी, प्रजिता बुरुड, कोमल खडे आणि सोनम शिंदे यांचा समावेश होता। 2. उत्कृष्ट कलाकार पुरस्कार। समाजातील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी खालील कलाकारांना उत्कृष्ट कलाकार पुरस्कार प्रदान करण्यात आला। अभि शिंदे, खरपुडी, विनायक गायकवाड, कडूस, भिवसेन नेटके, वाळद, संभाजी शिंदे, गौरव गायकवाड, बालराज शिंदे। याशिवाय अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटावर आधारित संगीतमय कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते। मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमास राजकीय, सामाजिक आणि पत्रकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली। प्रमुख उपस्थिती। विद्यमान नगरसेवक मित्रसेन डोंगरे, संघटनेचे राज्य सदस्य दिलीप पालवे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष कैलासभाऊ केदारी, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख विकासभाऊ शिंदे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष गणेश पाटोळे, पुणे जिल्हा सचिव सोमनाथ लोंढे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष विनोद हिवराळे, खेड तालुका संघटक हेमंत पाटोळे, खेड तालुका महिला अध्यक्षा रेखाताई कोळेकर, आंबेगाव तालुका महिला अध्यक्षा नितल राजगुरू। पत्रकार वर्ग। पत्रकार भूषण श्री राजेंद्र सांडभोर, डॉक्टर निरंजन खंडागळे व इतर पत्रकार बांधव। निमंत्रक विकास शिंदे, गणेश पाटोळे, सोमनाथ लोंढे आणि हेमंत पाटोळे। या कार्यक्रमास स्वाभिमान रिपब्लिकन महासभेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी, नागरिक तसेच अण्णाभाऊ साठे प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। जर आपल्याला काही स्वतःमध्ये परिवर्तन करायचं असेल, आपल्या समाजामध्ये थोडीफार जबाबदारी आपण सर्वांनी घेणं गरजेचं आहे। ज्या पद्धतीने लोकशाही साहित्य
त्यांनी त्यांच्या साहित्यातून त्यावेळेला विचार पेटवले. त्यावेळेला त्यांनी त्यांच्या साहित्यातून प्रत्येक माणसामध्ये प्रबोधन केलं. मग ते संयुक्त महाराष्ट्राचा लढा असू द्या, नाही तर रशियासारख्या ठिकाणी सुद्धा जाऊन त्यांनी प्रबोधनाची चळवळ चालवली. पण आपले जे महापुरुष आहेत त्या महापुरुषांच्या विचारानुसार आपण चालायला नको का? कार्यक्रम घ्यायचे, कार्यक्रम झाले, टाळ्या वाजवायचे, फोटो काढायचे आणि आपापल्या घरी जायचं. एवढंच करायचं असेल त्या जयंत्या सर्व कार्यक्रम न घेतलेले बरे. आपल्या समाजाची मुलं पाहिजे, स्पर्धा परीक्षा पाहिजे, यासाठी अण्णाभाऊ साठे यांनी दिलेल्या साहित्य आपण प्रबोधन घेतलं. स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने गारगोटे सर 1 ऑगस्टला आम्ही सांगोलीच्या रुग्णालयामध्ये फळवाटप केलं. 5 ऑगस्टला आम्ही नेत्र तपासणी शिबिर घेतलं. आणि हा सर्व जो कार्यक्रम आहे आपल्या सर्वांना जरूर सर्वांनी करावा. विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या विचारांनी माणसं पेटवून जावी याच्यासाठी आता हा कार्यक्रम ठेवलेला आहे. किती लोकांना विचार करणे, किती लोकांना काय काळाला मला माहित नाही, परंतु मला त्यांच्या मुलांना लोकशाही अण्णाभाऊ साठे सर्व घडवावं. आणि जेव्हा असं होईल तेव्हा दाखवायचं लागेल. मी अधिक बोलणार नाही. आता सर्व कार्यक्रम झालेला आहे. खूप छान पण त्या कार्यक्रमाला कोकणात जोडले असतील, गणेश पाटोळे असतील, हेमंत पाटोळे असतील, विकास शिंदे असतील आणि सर्व पदाधिकारी खूप चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमामध्ये धावपळ केली. त्याचबरोबर ज्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं मी त्या सर्वांचा आभार मानतो. काही संकट होती आणि कार्यक्रम संपले. प्रत्येकाकडे इथे जेवणाची सोय केलेली आहे. जसं हा कार्यक्रम एवढा चांगला याच्या 10 पटीने चांगला कार्यक्रम पुढच्या वर्षी आपल्याला करायचा आहे. अशी जबाबदारी मी विकास शिंदे यांना देतो आणि थांबतो. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.